नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। सर्वप्रथम सर्व भारतवर्षांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण सद्यस्थितीमध्ये आलेलो आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान अर्थात भजनगर या ठिकाणी। आता महत्वाचं म्हणजे जेवढी गर्दी पंढरपूर येथे होते तेवढ्याच पद्धतीची गर्दी आपल्या पुसद मध्ये सुद्धा होते। विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आपले पुसद आणि त्या ठिकाणचे श्री ज्ञानेश्वर संस्थान हे जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। सर्व तुम्ही बघत आहे कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी ही जमलेली आहे। सर्वांच्या मनात एकच आस की श्री पांडुरंग यांच्या चरणी आपलं डोकं हे टेकावं, नतमस्तक व्हावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यासाठी जे भाविक भक्त आहे सकाळी 5 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे आहे। एकदा पूर्ण जी रांग आहे कशा प्रकारे झालेली आहे पूर्ण दाखवून द्या, मागवून जा। ज्याप्रमाणे म्हटलं की मोठ्या प्रमाणावर भाविकांची इथे गर्दी जमलेली आहे। प्रत्येक भाविक भक्तांची एकच आस की विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या चरणी आपलं डोकं हे नतमस्तक व्हावं। आता माझ्या डाव्या बाजूला हे पुरुष मंडळांची रांग आहे आणि माझ्या उजव्या हाताला पूर्ण महिला वर्ग आहे। यामध्ये तरुणींपासून जे वयोवृद्ध माता आहे, आजीबाई आहे, त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे। आता काही आजीबाईंचा आपण मनोगत सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी आपले काही काका आहेत। काका तुमचं नाव काय? धर्मा। कुठेचे राहणार आहे? मोहा। मोहाचे। कशासाठी आले इथं? दर्शनासाठी आलो। झालं का दर्शन? झालं बापू। कसं वाटलं? एकदम फर्स्ट क्लास, आरामशीर। किती वर्षापासून वारी करता? म्हणजे किती वर्षापासून दर्शन घेता विठ्ठलाचं? 80 मधून जाता 25 सालात चालू झालं। 40 वर्ष झाले किंवा जास्त। भगवान विठ्ठलाची तुम्हाला अनुभूती कशा प्रकारे झाली? बापरे, आता काय सांगू बाबा, काय त्याला बोलूच नका, त्याचा महिमा वेगळीच आहे। खरंच एक भावस्पर्शी ज्याप्रमाणे आपण अनुभव बघितला। धन्यवाद काका। अतिशय भावस्पर्शी अनुभव आहे आपल्याला आजोबांच्या काकांच्या तोंडून ऐकायला मिळाला। अगदी जर तुम्हाला समजलं तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत होते भगवान विठ्ठलाचा महिमा गाताना। आता आपल्या काही आजीबाई सुद्धा आहेत, त्या आजीबाईंचं सुद्धा मत घेण्याचा प्रयत्न करू। येऊन जा इकडे, समोर येऊन जा, असं येऊन जा। आजी तुझं नाव काय? कौशलाबाई। कुठलची आहे तू? मी येणीची हो। येणीची का? हो। वय किती आहे तू? मग 80 आहे। 80 आहे। किती वर्षापासून येते इथं? 4-5 वर्ष झाले। कसं वाटलं भगवान विठ्ठलाचं दर्शन? बरं आहे, मस्त आहे, चांगलं आहे। बरं, एवढ्या याची रांगीत उभी आहे, उन्हावरून म्हणजे ऊन नाही पण दमट वातावरण आहे, तर तुला त्रास होईल ना का? नाही नाही, काही नाही वाटायला, काही वाटायला नाही, देवाच्या पुढे काही वाटत नाही। जिकडे जावं तिकडे आज जे भक्तिरस आहे सर्वत्र दरवळलेला आहे, जेणेकरून ज्यामुळे जे भाविक भक्त आहे वातावरण कसंही असो, आता मोठ्या प्रमाणावर जे वातावरण आहे ते दमट आहे, गरमी नाही, ऊन नाही, परंतु गरमी मोठ्या प्रमाणावर होत आहे। आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जे प्रशासन आहे ज्ञानेश्वर संस्थानचं ते सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे। सुमारे 1300 ते 1400 जे सेवेकरी आहे या ठिकाणी कार्यरत आहे। चोख बंदोबस्त पोलिसांनी सुद्धा ठेवलेला आहे। वेगवेगळे जे स्टॉल आहे, पेंडॉल आहे या ठिकाणी लागलेले आहे। आता माझ्या उजव्या हाताला चप्पल स्टँड पासून सुरुवात होते, म्हणजे जे भाविक भक्त आलेले आहे त्यांना चप्पल ठेवण्यापासून जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्हील चेअरची सुविधा केलेली आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना थेट भगवान विठ्ठलाचे सुद्धा दर्शन होईल। आता काही आपण मागे जाण्याचा प्रयत्न करू, आणखीही जे भाविक भक्त आहे त्यांचाही मत घेण्याचा प्रयत्न करू। आता आपण पूर्ण बघित आहे की पूर्ण ही रांग दर्शनासाठी आलेली आहे। आता आपली आजी आहे इथं पण। आजी नाव काय तुझं? शोभाबाई। कुठेचे रहिवाशी आहे? फुलसिंग नगर। फुलसिंग नगरचे। बरं, इथं कशासाठी आले तुम्ही? दर्शनासाठी आले, बरोबर आहे, मान्य करतो, पण किती वेळापासून तुम्ही रांगेत उभे आहे? 1 घंटा झाला। 1 घंटा झाला। आज दर्शन करायचंच का? हो। किती वर्षापासून तुम्ही यायला इकडं? 2-3 वर्ष झाले। कसं वाटतं दर्शन केल्यानंतर? मस्त वाटत, चांगलं वाटत। कसं वाटतंय आजी? पंढरपूरच वाटते। पंढरपूरच वाटते का? काय म्हणले? दर्शन हे गो हाँ। पेट भरा जाओ।
अतिशय जे आनंदयुक्त म्हणजे जे आपण अनुभव ऐकून आपल्याही मनाला गदगद वाटेल अशा प्रकारचे अनुभव आपण इथून अनुभवत आहे. आता हे संपूर्ण जे भाविक भक्त आहे आणखी समोर जाऊ आपण. इथे सेवेकरी सुद्धा आहे आपले, काही आपण सेवेकऱ्यांचं सुद्धा घेऊ. तुमचं नाव सांगा. माझं नाव आनंदराव किसनराव कुदळी. राहणार कुठे तुम्ही? चिखली. चिखलीचे? चिखली. चिखली. हो. किती लांब आहे पासून? 12 किलोमीटर. एवढ्या लांबून इथं आली हो. सेवा द्यायसाठी? हो. कधीपासून आहे तुम्ही इथं? 4 वर्ष झाली. आणि आज किती वाजता आलते? आज सकाळी 7 वाजता. 7 वाजल्यापासून आहे तुम्ही इथं हो. आणि सेवा देत आहे. हो. किती वाजेपर्यंत थांबणार तुम्ही? 10 ते 11 पासून रात्री. रात्री 10 ते 11. हो. वय किती आहे तुमचं? वय 70 वर्ष. हातापाय दुखत नाही का? अशा टाइमला दुखत नाही तर येरी दुखत असेल पण असं दुखत नाही तर. खरंच जे अथांग महिमा आहे विठ्ठलाचा, सावळ्या विठ्ठलाचा, ते आपण जेवढं गाव तेवढं कमी. आणखी समोर येऊ आपण. पूर्ण ही जी रांग आहे पूर्ण तुम्ही बघून घ्या. आणखी मोठ्या प्रमाणावर रांग आहे. पूर्ण सेवेकरी आहे आपल्या इकडं. आणखी मोठमोठे प्रकारचे जसं की ज्याप्रमाणे म्हटलं आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा ठिकठिकाणी चालू आहे. इकडं एका हॉस्पिटल मार्फत, तिकडे आयुर्वेदिक आहे, नंतर देहदान जनजागृती अभियान अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल लागलेले. आणखी समोर या. आता आपण एक चिमुकली आहे, चिमुकलीचा सुद्धा बोलू आपण. बेटा तुझं नाव काय? नाव काय बेटा तुझं? नाव काय तुझं? संतोषी. काय म्हटलं? संतोषी. 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 अरे बाप, देवीचंच नाव आहे तुझं. आता देवी झाली साक्ष देता. बरं, किती वाजल्यापासून इथं उभी आहे? किती वेळ झाला तुला उभा आहे तुझा? 1 घंटा. चला, आणखी ही जी बरीच रांग आहे या ठिकाणी आपण बघत आहे पूर्ण. बरं, महत्वाचं म्हणजे जे आज आषाढी एकादशी आहे या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. जे पुरुष वर्ग आहेत ते सुद्धा आहेच, परंतु एक पुरुषांची रांग तर त्याच्या दुप्पट तिप्पट महिलांची रांग आपल्याला इथं बघायला मिळत आहे. आता आपण मंदिराच्या जवळपास 1 किलोमीटर बाहेर आहे, परंतु जी रांग आहे ती आणखीही जशाला तशी जवळपास आणखी 500 मीटर लांब असेल एवढी रांग आहे ही वारी लागलेली आहे. बरेच असा भाग आहे जे आपल्याला दाखवायचा आहे. अंदरचे सुद्धा बरेच असे शूट आहे ते आपण दाखवणार आहे, तेही तुम्ही बघाल. आणखीही विशेष असे भाग येणार आहे ते सुद्धा तुम्ही बघाल अशी मी अपेक्षा करतो. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहता टाइम्स ऑफ